गुड इव्हनिंग मित्रांनो. आपण आज मराठी व्याकरणामधला सर्वात महत्त्वाचा भाग समास हा टॉपिक घेणार आहोत. समास हा टॉपिक मित्रांनो बऱ्यापैकी मित्रांना समजत नाही समास म्हणजे काय. कारण बऱ्यापैकी मित्र मैत्रिणी फक्त पुस्तकातून रट्टा मारून समास हा टॉपिक करतात, फक्त रट्टा मारून पाठ करत राहतात. मित्रांनो आपण आज समास हा टॉपिक घेऊया. समास हा टॉपिक सर्व प्रकारचे MPSC, सरळ सेवा, तलाठी आणि पोलीस भरती या सर्व प्रकारच्या परीक्षांना जास्तीत जास्त विचारला जाणारा टॉपिक आहे आज समास. समास हा टॉपिक आपण असा घेऊया, एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला समास हा टॉपिक डायरेक्ट तुमच्या डोक्यात जाईल आणि पाठच होईल, कन्सेप्ट तुमची लगेच क्लिअर होईल. पण त्या प्रकारे आपण समास या टॉपिकला सुरुवात करूया. मित्रांनो पहा, समास नावामध्ये सम अधिक अस या संस्कृत धातूपासून कसा सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. कळतंय मित्रांनो? पेपरला विचारा समास हा कसा तयार झाला आहे. सम अधिक अस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झालेला आहे. पुढे बघा, डबल व्याख्या, शब्दांची काटकसर करणे. शब्दांची कशी करणे? काटकसर म्हणजे शब्दांची बचत करणे. शब्दांची काटकसर करून जो एक नवीन एक शब्द किंवा जोड शब्द तयार होतो त्याला म्हणतात समास. काय म्हणतात? समास. हे बघा, शब्दांची काटकसर करून एक नवीन शब्द तयार होणे त्यालाच म्हणतात समास. मित्रांनो, जसे तुम्ही पैशांची बचत करतात त्याच प्रकारे शब्दांची बी काही प्रकारे बचत करून काटकसर करून जो एक नवीन शब्द तयार करणे याला म्हणतात समास. मित्रांनो, लॉंग शब्दात बोलायला गेलं पुराण, बघा उदाहरण देतो, पुराण घालून केलेली पोळी असे म्हणणं तुम्हाला योग्य वाटणार नाही. म्हणून मोजक्या शब्दात बोलणे आणि महत्त्वाच्या शब्दांनाच प्राधान्य देऊन असा एकच जोड शब्द तयार करणे त्याला म्हणतात समास. म्हणजे काय? पुरणपोळी. स्पष्ट शब्दात कमी शब्दात बोलणे म्हणजे समास. कळतंय मित्रांनो? म्हणजे शब्दांची एकत्रीकरण करणे, कारण शब्दांची एकत्रितकरण करणे याला पण म्हणतात समास. बघा मित्रांनो, 3 पद्धतीने घेतल्या आपण. पहिलं समजलं नसेल तर दुसरं पहा, दुसरा घटक नसेल तर तिसऱ्या घटकाने पहा, पण समजेल लगेच तुम्हाला. कळतंय मित्रांनो? फक्त एवढं लक्षात घ्या, पैशांची बचत कशी करतो तशीच बचत आपण शब्दांची करणार. शब्दांची बचत म्हणजे काय? समास. पुढे या, ज्या शब्दांचे एकत्रितकरण करून जो एक नवीन प्रकारचा शब्द तयार होतो तर नवीन तयार होणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? त्या बघा, नवीन जोड शब्द तयार होतो त्याला म्हणतात सामासिक शब्द. म्हणजे कसं? डायरेक्ट लॉंग कट न बोला पुरणपोळी, डाळ भात, वांगे भात, साखर पाणी, म्हणजे जो तयार होतो जोड शब्द त्याला म्हणतात सामासिक शब्द. काय म्हणतात? सामासिक शब्द. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो, इझी टॉपिक, एकदम अवघड काही नाही. एकदम शांतपणे लेक्चर ऐकलं तुमचा समाज हा टॉपिक इडच पाठ होईल तुमचा आणि इडच तुम्हाला समजून जाईल. कळतंय मित्रांनो? आणि समासामध्ये नेहमी मित्रांनो 2 पदे असतात. म्हणजे काय? 2 शब्द असतात आणि ते 2 शब्द जोडलेले असतात आणि ते जोड शब्द म्हणजे काय? समास. आणि पुढे विचार, विग्रह. विग्रह 2 पदे किंवा 2 शब्द यांची फोड करणे किंवा दोघी पदे बाजूला काढणे करणे त्याला म्हणतात विग्रह. कळलं मित्र? तिघा घटकांमधला फरक तुम्हाला. काटकसर करणे म्हणजे समास, नवीन शब्द तयार होणे म्हणजे सामास शब्द, आणि 2 शब्दांची फोड करणे म्हणजे विग्रह करणे. कळतंय? मग आता आपण समासाचे काही प्रकार घेऊया. मग समासामध्ये मित्रांनो नेहमी 2 पदे किंवा 2 शब्द असतात. मग त्या 2 शब्दावरून त्या 2 पदांवरून
काही प्रकारचे प्रकार पडतात समासाचे, 4 प्रकार पडतात. पहिल्या पदाला महत्त्व दिलं तर अव्ययीभाव समास येतो, दुसऱ्याला महत्त्व दिलं तर तत्पुरुष होतो, आणि दोघांनाही महत्त्व दिलं तर द्वंद्व समास होतो, आणि दोघांना सोडून तिसऱ्याच गटाचा उल्लेख होत असेल तर बहुव्रीही समास म्हणतात. बघा पदावरूनच समास येतो मित्रांनो. चला सुरुवात करूया आपण समासाचे प्रकार. व्याख्या कळली तुम्हाला एवढी मित्रांनो. आता आपण समासाचे प्रकार घेऊया. एकदम सोपे प्रकार आहे मित्रांनो समासाचे. पहिलं घेऊया आपण अव्ययीभाव समास. काय घेऊ? अव्ययीभाव समास म्हणजे ज्या समासातील पहिलं पद हे महत्त्वाचं असतं त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. बघा समासाचे बघा किती प्रकार पडतात? 4. पहिला आहे अव्ययीभाव. काय? अव्ययीभाव समास. दुसरा येतो मित्रांनो तत्पुरुष समास. तिसरा आहे द्वंद्व समास. आणि चौथा आहे बहुव्रीही समास. कोणता? बहुव्रीही समास. मित्रांनो लक्ष द्या. पहिला आहे अव्ययीभाव समास. या समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, म्हणजे पहिल्या पदाला प्राधान्य दिलं जातं, किंवा पहिलं पद मुख्य असतं, किंवा पहिलं पद हे अव्यय असतं, त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. या 4 शब्दांना लक्ष द्या. पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि दुसरं पदाला काय महत्त्व नसतं. तत्पुरुषमध्ये पहिलं आणि हे दुसरं. पहिल्या पदाला महत्त्व नसतं, दुसरं पद हे महत्त्वाचं असतं. पुढे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये पहिलं आणि दुसरं हे दोघेही पण महत्त्वाचे असतात, म्हणजे द्वंद्व समास म्हणतात. आणि बहुव्रीहीमध्ये पहिलं पण नाही, दुसरं पण नाही, तिसऱ्याच पदाचा उल्लेख होतो, म्हणून याला म्हणतात बहुव्रीही समास. बहुव्रीही म्हणजे दुसरे कोणतं? हे दोघंही नाही सोडून तिसऱ्याच प्रकारचा उल्लेख करणे म्हणजे बहुव्रीही समास. मित्रांनो आज आपण सुरू करूया. पहिले अव्ययीभाव समास घेऊया. कोणता? अव्ययीभाव समास. खूप सोपा समास आहे हा. पाहिल्या तुम्हाला लगेच कळेल. फक्त अव्ययीभाव समासामध्ये जे सुरुवातीचा जो उपसर्ग येतो, उपसर्ग म्हणजे पहिल्या पदाच्या जागी जो उपसर्ग असतो, आणि त्या उपसर्गाला कोणकोणते उपसर्ग येतात पहा. दर, हर, प्रति, बे, बिन, गैरी, यत्ता आणि आ इत्यादी उपसर्ग तुम्हाला दिसले शब्दामध्ये डायरेक्ट डोळे लागून त्याला काय अव्ययीभाव समास. काय करा? डायरेक्ट अव्ययीभाव समास. आपण आता आज अव्ययीभाव समास घेऊया. चला करूया सुरुवात. अव्ययीभाव समास. मित्रांनो लक्ष द्या. ज्या समासाचे पहिलं पद महत्त्वाचं असतं, काय असतं? पहिलं पद. समासामध्ये फक्त पदांनाच महत्त्व असतं. पद म्हणजे शब्द. 2 पदे असतात कधी पण. ज्या समासामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असतं, कोणतं? पहिले पद काय असतं? महत्त्वाचं. पहिलं पद महत्त्वाचं असतं त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. काय म्हणतात? अव्ययीभाव समास. म्हणजे पहिलं पद मुख्य असतं किंवा प्रधान असतं. प्रधान, मुख्य आणि महत्त्वाचं एकच, त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. पुढं अव्ययीभाव समास हा मित्रांनो
क्रिया विशेषणासारखे कार्य करतो. कसा करतो? कसं काम करतो? क्रिया विशेषण ना सारखे कार्य करतो. म्हणजे क्रिया दाखवण्याचे काम हा समास करतो. कोणता? अव्ययीभाव समास. कळलं मित्रांनो? हा समास ओळखणे खूप सोपा आहे. पहिल्या पदाच्या जागी हे बघा, या समासाचे पहिलं पद, पहिले पद पहा, उपसर्ग. पहिलं पद काय असतं? उपसर्ग असतं. उपसर्ग म्हणजे काय मित्रांनो? शब्दाच्या अगोदर लागलेलं अक्षर, शब्दाच्या अगोदर लागलेलं अक्षर किंवा एखादा शब्द त्याला म्हणतात उपसर्ग. मग हा समास ओळखणे खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला 6 ते 7 उपसर्ग तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते कळले लगेच तुम्हाला समास कळेल अव्ययीभाव समास कोणता असतो. बघा कोणते उपसर्ग असते पाहते. दर, हर, प्रति, बे, बिन, गैर, यता आणि आ. हे बघा तुम्हाला मित्रांनो, हे उपसर्ग तुम्ही लक्षात ठेवले म्हणजे पहिल्या पदाच्या ठिकाणी हे उपसर्ग येतात. हे उपसर्ग ज्या ठिकाणी मला दिसले डायरेक्ट डोळे झाकून हा समास करायचा. कोणता? अव्ययीभाव समास करायचा. कळतंय? याचे उदाहरण घे, तुम्हाला उदाहरण लगेच समजेल. तुम्हाला बघा, तुम्हाला उदाहरणावरून लगेच समजेल तुम्हाला. बघा बिन, गैर, यता आणि आ. फक्त मित्रांनो तुम्हाला हे उपसर्ग फक्त सापडायचे फक्त वाक्यामध्ये. हे बघा, आ करणं. बघा मित्रांनो 2 पद आहे. पहिलं पद आणि दुसरं पद. पहिलं पद हा काय असं उपसर्ग आणि दुसरं पद आहे. पहिल्या पदाच्या ठिकाणी नेहमी तुम्हाला दर, हर, प्रति, बे, बिन, गैर, यता आणि आ यापैकी एक उपसर्ग सापडला तर सापडला, डायरेक्ट त्याला काय अव्ययीभाव समास. का डायरेक्ट अव्ययीभाव समास. बघा या ठिकाणी आ भेटला तुम्हाला, मग कोणता समास हा? अव्ययीभाव समास. आलोचन. बघा मित्रांनो आ दिसला तुम्हाला, डायरेक्ट करायचं, हा अव्ययीभाव समासाचंच उदाहरण आहे. कळलं मित्रांनो? आता पुढचं उदाहरण. दररोज. हे बघा दर उपसर्ग लागलेला आहे. गैरहजर, गैर उपसर्ग लागलेला आहे मित्रांनो. बघा फक्त पहिला हा उपसर्ग लक्षात ठेवायचा. पहिल्या पदाच्या ठिकाणी कोणता उपसर्ग लागलेला आहे हे पाहिलं तुम्हाला डायरेक्ट अव्ययीभाव समास हा एका सेकंदात कळेल डायरेक्ट. बघा बेभान. काय लागलाय उपसर्ग? बे. बिनडोक. काय लागलाय उपसर्ग? बिन. इधर बे, इधर बिन. हरघडी. कोणता उपसर्ग लागलाय? हर. मित्रांनो पहिल्या पदाच्या ठिकाणी दर हे वरील शब्द तुम्हाला जे दिसले डायरेक्ट याला काय करायचं? अव्ययीभाव समास म्हणायचं. कळलं? थोडं लक्षात ठेवा. ज्या समासाचं पहिलं पद महत्वाचं तो अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास हा क्रिया विशेषण अव्ययासारखे काम करतो. अव्ययीभाव समास हे पहिलं पद आहे, उपसर्ग असतात आणि या उपसर्गावरूनच हा समास ओळखावे.
कळलं मित्रांनो, हे उपसर्गवरून हा समास ओळखावे. चला, काही वेळेस मित्रांनो तुम्हाला या प्रकारचे उदाहरण न देता पेपरला तुम्हाला एकसारखे दोन शब्द जोडून या प्रकारे तुम्हाला उदाहरण देता, म्हणजे द्विरुक्ती होणारे शब्द, या प्रकारे काही उदाहरणे तुम्हाला येतात. मराठीमधील द्विरुक्ती म्हणजे एकच शब्द दोन वेळा लिहिणे. काय? एकच शब्द हा दोन वेळा लिहिणे हा पण प्रकार अव्ययीभाव समासाचा असतो. कोणता? अव्ययीभाव समासाचा. बघा, एक शब्द दोन वेळा. एक शब्द किती वेळा लिहितात? दोन वेळा लिहिणे. याला हा पण अव्ययीभाव समासामध्येच येतो. बघा मित्रांनो, उदाहरण देतो तुम्हाला लगेच समजेल. दारो दार. बघा, दार आणि दार हे एकच शब्द आहे. हा पण किती वेळा लिहिलेला आहे? आपण दोन वेळा लिहिला आहे. हे जेव्हा एकच शब्द हा पण दोन वेळा लिहिला जातो, त्यांचं पण उदाहरण हे अव्ययीभाव समासामध्ये मोडलं जातं. आणि हाच क्रियाविशेषण असतो. कळलं मित्रांनो? हे बघा उदाहरण डबल. गल्लो गल्ली. गल्ली आणि गल्ली हे जे दोन वेळा लिहिलेलं आहे, एकच शब्द आहे गल्ली गल्ली, दोन वेळा लिहिलेला आहे, म्हणून आपण कोणत्या समासामध्ये मोडतो? मग अव्ययीभाव समासामध्ये. चौका चौकात. बघा मित्रांनो, चौक आणि चौक एकच शब्द आहे, सारखाच शब्द आहे. हा दोन वेळा लिहिला. एकच शब्द किंवा सारखा शब्द हा दोन वेळा लिहून जोडलेला असेल, ते पण कशावर येतं? अव्ययीभाव समासामध्ये. कळलं मित्रांनो? कळतंय? शनोशनी, गल्लोगल्ली, पावलो पावली, दारो दार, शनोशनी, गल्लोगल्ली, चौका चौकात, अशा प्रकारचे अनेक शब्द येऊन द्या, तरी लक्ष देऊ नका. फक्त एवढं लक्षात घ्या, दोन सारखे जोडलेले दिसले तर डायरेक्ट त्याला काय म्हणायचं? अव्ययीभाव समास म्हणायचं. कळलं? असं नसेल तर काही उपसर्ग असेल, मागे घेतलेले उपसर्ग दर, हार, प्रति, बे, बिन, गैर, यता आणि हा, हे उपसर्ग दिसले तर अव्ययीभाव समास. तसं उदाहरण नसेल तर या प्रकारचे उदाहरण असेल. याच्या पुढे तर अव्ययीभाव समास नसतो मित्रांनो. आता घेऊ आपण पुढचा द्वंद्व समास. कोणता घेऊ? द्वंद्व समास. पुढे घ्या द्वंद्व समास. द्वंद्व समास मित्रांनो, द्वंद्व नाव म्हणजे द्वंद्व म्हणजे दोन. काय? दोन म्हणजे नावामध्ये दिसतोय मित्रांनो तुम्हाला. द्वंद्व समास म्हणजे काय? द्वंद्व म्हणजे ज्या समासामधील दोन्ही पदे कशा असतात? महत्त्वाचे असतात. कशा असतात? महत्त्वाचे असतात. ज्या समासामध्ये दोन पदे दिले, दोघांना पण महत्त्व देणे म्हणजे समास म्हणजे कोणता? द्वंद्व समास आहे. कोणता? द्वंद्व समास. दोन्ही पदे कशा असतात? महत्त्वाची. त्याला म्हणतात द्वंद्व समास. कळलं मित्रांनो? मग द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात मित्रांनो. किती प्रकार? तीन प्रकार. मग तीन प्रकार कोणते कोणते घेऊया आपण? पहिला आहे इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व, आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व. कोणता? समाहार द्वंद्व. मित्रांनो, हा खूप सोपा भाग आहे आणि खूप सोपे प्रकार आहे. दिसायला जर असं नाव वाटायचं एकदम सोपं आहे, पाहिल्या तुम्ही लगेच ओळखता. इतरेतर द्वंद्व. पहिला इतरेतर द्वंद्व, दुसरा वैकल्पिक आणि तिसरा समाहार. इतरेतर म्हणजे काय? या इतरेतरमध्ये दोन पदे दिले असतात, म्हणजे दोन शब्द दिले असतात, आणि त्या दोघेही शब्दांना सारख्याच प्रकारचं महत्त्व दिलं जातं, म्हणजे सारख्याच दर्जाचं महत्त्व दिलं जातं. त्याला आता इतरेतर द्वंद्व. आणि इतरेतर द्वंद्वमध्ये नेहमी
मित्रांनो नेहमी विग्रह करताना म्हणजे त्या शब्दाची फोड करताना व किंवा आणि या समुच्चयबोधक अव्ययांचा वापर केला जातो. कसा? समुच्चयबोधक अव्ययांचा. बघा मित्र, याचे उदाहरण घेऊ आपण. हे बघा पुढं इतरेतर. बघा आई वडील. काय? आई वडील. बघा दोन शब्द दिले जातात आणि दोघांनाही सारख्याच प्रकारचे महत्त्व दिले जातात, त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व. हे बघा आई पण महत्त्वाची आहे, वडील पण महत्त्वाचे, कारण एकाला कमी समजून चालणार नाही. मित्रांनो दोघांना तुम्ही महत्त्व देत असेल आणि दोघांनाही महत्त्व दिले पाहिजे, म्हणून दोघांना महत्त्व देणे म्हणजे सारख्याच दर्जाचं महत्त्व देणे, कोणाला कमी न समजावे, तर त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व. बघा भाऊ बहीण. काय? भाऊ बहीण. बघा पहिलं पद भाऊ, दुसरं पद बहीण, दोघी पदांना काय केलंय? सारखंच महत्त्व दिलं. काय? सारख्याच दर्जाने आपण पाहतो, त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व समास. पुढे या. स्त्री पुरुष. काय? स्त्री पुरुष. बघा पहिलं पद काय? स्त्री, दुसरं पुरुष. बघा दोघांनाही समान दर्जा दिलेला आहे आणि दोघांनाही सारखेच महत्त्व दिले पाहिजे. दिलं म्हणून कोणतं आहे? सारखेच महत्त्व देणे म्हणजे काय? इतरेतर द्वंद्व समास. भीम भीमार्जुन. बघा पहिलं पद भीम, दुसरं पद अर्जुन. भीमाला आणि अर्जुन हे दोन पद आहे, दोघांना पण काय? समान दर्जा म्हणजे सारखेच महत्त्व देणे, त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व समास. आणि ह्या समाज याचा विग्रह केला ना मित्रांनो, व किंवा आणीचा वापर करतात, कारण व आणि हे दोघांना पण समान, दोघा गोष्टींना सारखेच महत्त्व देत असतात. आई आणि वडील, भाऊ आणि बहीण, स्त्री आणि पुरुष, भीम आणि अर्जुन, दोघांनाही सारख्याच प्रकारचं महत्त्व कोण देतं? व आणि आणि तो जोडलेला समाज असतो तो कोणता असतो? इतरेतर द्वंद्व समास. कळतंय मित्रांनो? असे अनेक उदाहरणं येऊ, किती उदाहरणं येऊ, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला दोघं सारखेच दर्जा दिलेले शब्द जोडलेले असेल तर डायरेक्ट त्याला काय करायचं? इतरेतर द्वंद्व. बघा शर्ट पॅन्ट. शर्ट महत्त्वाचं आहे, पॅन्ट पण महत्त्वाची आहे. कळलं मित्रांनो? काही अवघड आहे इतरेतर द्वंद्व समास? एवढं 2-3 उदाहरणं लक्षात ठेवले तर तुम्हाला कोणताही प्रकारचा द्वंद्व समास लगेच येईल. इतरेतर द्वंद्व समास लगेच तुम्हाला कळेल. तर 2 समान गोष्टी लक्षात द्या फक्त. प्रश्न उत्तर, प्रश्नाला पण उत्तर आणि उत्तराला पण महत्त्व. दक्षिण उत्तर, दक्षिण बी महत्त्वाची, उत्तर बी, दोघांना समान दर्जा दिलेला आहे. कळतंय मित्रांनो? त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व समास. पुढचं घ्या वैकल्पिक द्वंद्व समास. काय? वैकल्पिक द्वंद्व. बघा नावामध्येच आहे वैकल्पिक म्हणजे काय? विकल्प. काय? विकल्प. विकल्प म्हणजे काय मित्रांनो? पर्याय. काय? पर्याय. या ठिकाणी दोघांना महत्त्व दिलं आणि विकल्पामध्ये 2 पदांपैकी एकाच पदाला महत्त्व देणे. काय? एकाच पदाला महत्त्व देणे, त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. तसं नाही कळलं मित्र, एकदम सोपं आहे. 2 विरुद्धार्थी शब्द, 2 काय असतात? विरुद्धार्थी शब्द. 2 विरुद्धार्थी शब्द किंवा 2 विरुद्ध पद एकमेकाला जोडून ज्या ठिकाणी तुम्हाला दिसले तर डायरेक्ट काय करायचं? वैकल्पिक द्वंद्व समास. कळतं मित्रांनो? मग घेऊया 2 विरुद्धार्थी शब्द कोणते असतात ते. 2 बघा एकालाच महत्त्व असतं याच्यामध्ये आणि 2 विरुद्धार्थी, हे 2 ऑपोजिट शब्द पाहिजे. डायरेक्ट डोळे झाकून त्याला काय करायचं? वैकल्पिक द्वंद्व. बघा 5
नापास. मित्र लक्ष द्या. पास, नापास. कळतंय? पास, नापास. बरे, वाईट. काय? बरे, वाईट. बघा, बरे आणि वाईट हे दोघं एकमेकाच्या विरुद्ध वर्ड आहे ना, आहे ना विरुद्ध. पण दोन विरुद्ध शब्द एकमेकाला जोडणे त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. खरे, खोटे. काय? खरे, खोटे. बघा, खरे आणि खोटे हे दोघं पण एकमेकाच्या विरुद्ध आहे ना. खरेच्या विरुद्ध काय? खोटे. आणि खोटेच्या विरुद्ध काय? खरे. दोन विरुद्धार्थी शब्द एकमेकाला जोडले त्याला काय म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. आणि दोन सारख्या दर्जाचे शब्द जोडले इतरित द्वंद्व समास. बरे, वाईट. खरे, खोटे. पास, नापास. सत्य, सत्य. म्हणजे सत्य, असत्य. सत्य, असत्य. सत्यासत्य. बघा मित्रांनो, सत्या, सत्य. मित्रांनो, हे असे दोन शब्द दिले, एक शब्द इकडं आणि एक शब्द इकडं आहे. याच्यामध्ये गेलेला आहे. सत्य आणि सत्याचे फोड गेले तर कसं येईल मित्रांनो? मित्रांनो एवढं लक्षात घ्या, वैकल्पिकमध्ये दोन विरुद्धार्थी शब्द असतात आणि यांचं विग्रह नेहमी किंवा किंवा अथवा ह्या दोन विकल्पबोधक अव्ययाने फोड केल्या जातात. काय? विकल्पबोधक अव्ययाने. किंवा किंवा अथवा. सत्य किंवा असत्य. बघा, दोन विरुद्धार्थी शब्द एकमेकाला जोडले जातात त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. कोणता? आता वैकल्पिक द्वंद्व. आणि जे फोड करायचे असेल तुम्हाला पेपरला विचारलं किंवा किंवा अथवा या शब्दांनीच या वैकल्पिक बोधक उभयने अव्ययानेच फोड केल्यात. इकडं इतर म्हणजे समुच्चय बोधक व आणि आणीने, आणि इकडं किंवा किंवा अथवाने फोड केली जाते. आणि ओळखणं खूप सोपं आहे. दोन विरुद्धार्थी शब्द पाहिजे वैकल्पिकमध्ये. कळलं मित्रांनो? पुढे या. पाप, पुण्य. काय? पाप, पुण्य. मित्रांनो, पापच्या विरुद्ध काय आहे? पुण्य. दोन गोष्टींपैकी फक्त एकाच पदाला महत्त्व देणे त्याला म्हणतात वैकल्पिक. एकदा पाप घडेल किंवा पुण्य घडेल, एकालाच महत्त्व देणे म्हणजे वैकल्पिक. तसं नसेल समजेल, दोन विरुद्धार्थी शब्द जोडणे त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. पाप, पुण्य दोघं विरुद्धार्थी. कळलं? खरे, खोटे विरुद्धार्थी आहे. सत्य, असत्य विरुद्धार्थी आहे. पास, नापास विरुद्धार्थी दोघं. मागे, पुढे. काय? मागे, पुढे. हे बघा, मागे एक आणि पुढे एक. एक मागे आणि पुढे दोघं एकमेकांचे विरुद्धार्थी आहे. आणि जे विरुद्धार्थी असतात ते कोणते असतात? वैकल्पिक द्वंद्व समास. कळतंय मित्रांनो? अजून उदाहरण घ्या. छोट्या, मोठ्या. छोटे ह्याच्या विरुद्ध मोठे, मोठेच्या विरुद्ध छोटे. पुढे न्याय, अन्याय. न्यायाच्या विरुद्ध अन्याय आणि अन्यायाच्या विरुद्ध न्याय. असे दोन विरुद्धार्थी शब्द पदे एकमेकाला जेव्हा जोडतात त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. कळतंय मित्रांनो? काय अवघड आहे का? काहीच नाही. पुढे घ्या आता समाहार द्वंद्व समास. कोणता आहे तिसरा प्रकार? समाहार द्वंद्व समास. क्या? समाहार द्वंद्व समास. तिसरा मित्रांनो करूया सुरू. समाहार द्वंद्व समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे कशा असतात? समानार्थी असतात. कशा असतात? समानार्थी. म्हणजे मुख्य पदासहित छोट्या लहान सहाय्यक घटकाला पण महत्त्व दिलं जातं त्याला म्हणतात समाहार द्वंद्व. आणि समाहार द्वंद्वमध्ये ओळखणे खूप सोपं आहे. दोन समान अर्थात शब्द एकमेकाला जोडलेले ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसले त्या डायरेक्ट डोळे लागून काय करायचं? समाहार
द्वंद्व. विरुद्धार्थीसलं वैकल्पिक द्वंद्व. दोघांना सारखे महत्त्व दिलं तर इतरेतर द्वंद्व. आणि दोन समानार्थी असेल तर काय समानार्थी द्वंद्व. केर कचरा दोघे समान शब्द आहे. केरलाच कचरा म्हणतात, कचराच केर म्हणतात. थट्टा मस्करी, मस्करी थट्टा दोन समानार्थी शब्द आहे. पाला पाचोळा दोघेही समानार्थी आहे, समानार्थाचेच म्हणून त्याला समाहारद्वंद्व म्हणतात. पान पत्तरवळी बघा, पान पत्तरवळी, पानालाच पत्रवळी म्हणतात, पत्रवळीच पान, दोघे काय समानार्थ शब्द आहे, समानार्थी शब्द आहे. आणि दोन समानार्थ शब्द असेल समाहारद्वंद्व. बघा, चहा पाणी, चहा पाणी. बघा, चहाशिवाय पाणी होऊ शकत नाही, सॉरी पाण्याशिवाय चहा होऊ शकत नाही. पण दोघं कसे समानार्थाचे आणि दोन समानार्थी शब्द त्याला म्हणतात समाहारद्वंद्व समास. बघा, कागद पत्रे, कागद आणि पत्रे, पत्र बी कागदासारखं असतं आणि कागद बी कागदच पत्रे म्हणतात आणि पत्रच कागद म्हणतात. दोन समानार्थी शब्द एकमेकाला जोडले, ज्या ठिकाणी दिसले त्यानंतर समाहार द्वंद्व समास. कळलं मित्रांनो? भाजीपाला, भाजी पाल्याला भाजी, भाजीला पाला, दोघे काय समानार्थी शब्द आणि तो समानार्थी शब्द म्हणजे काय समाहार द्वंद्व समास. कळतंय मित्रांनो? एवढंच लक्षात ठेवा, हा समास खूप सोपा आहे. आत्तापर्यंत आपण घेतलेल्या टॉपिक मधले घेऊया. समास म्हणजे काय, शब्दांची काटकसर करणे किंवा बचत करणे त्याला म्हणतात समास. म्हणजे शब्दांचे एकत्रितकरण करणे त्याला म्हणतात समास. आणि जो नवीन शब्द तयार होतो त्याला म्हणतात सामासिक शब्द. आणि दोन शब्दांची फोड करणे त्याला म्हणतात विग्रह. नंतर आपण प्रकार घेतले समासाचे, 4 प्रकार होते. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. पहिला घेतला आपण अव्ययभाव समास. अव्ययभाव समास याचे पहिले पद महत्त्वाचे असते. हा क्रियाविशेषण अव्ययासारखे कार्य करतो आणि हा समास ओळखण्यासाठी याचं पहिलं पद हे उपसर्ग असतात. कोणतं? दर, हार, प्रति, बे, बिन, गैर, यता आणि आ. हे उपसर्ग तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी दिसले डायरेक्ट डोळे दाखवणार काय यांचं अव्ययभाव समास. नंतर आपण घेतला द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे काय, ज्याचे दोघी पदे महत्त्वाचे असतात त्याला म्हणतात द्वंद्व समास. याचे 3 प्रकार घेतले, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक आणि समाहारद्वंद्व. इतरेतर पहिला घेतला एकदम सोपा आहे. इतरेतर मध्ये काय घेतला आपण, ज्या समासाला 2 पदे दिली असेल दोघी पदांना समान दर्जाचे महत्त्व असतात त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व. आणि याचे विग्रह करताना व किंवा आणि या 2 शब्दांनी फोड करून विग्रह केले जातात. आई वडील, कारण दोघांना समान महत्त्व दिले पाहिजे. भाऊ बहीण, बघा तुम्ही समान महत्त्वाचे दोघं म्हणून त्याला इतरेतर द्वंद्व. नंतर आपण घेतला वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक मध्ये काय घेतला आपण, वैकल्पिक म्हणजे विकल्प किंवा पर्याय, म्हणजे एकाच पदाला महत्त्व देणे त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व. आणि ओळखण्याची खूण आपण घेतली सोपी. काय घेतलं, विरुद्धार्थी शब्द, 2 विरुद्धार्थी शब्द जोडणे म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि याची फोड कशी करायची, किंवा किंवा अथवा या 2 शब्दांनी या अव्ययांनी 2 पदे विग्रह करून दाखवावे लागतात. उदाहरण घेतले आपण, सत्य असत्य, पाप पुण्य, खरे खोटे, 2 विरुद्धार्थी शब्द म्हणजे वैकल्पिक. पुढचा घेतला आपण समाहार द्वंद्व. समाहार म्हणजे नाव म्हणजे समाहार म्हणजे मुख्य पदाच्या सोबतीलाच छोटे लहान घटक पण त्याच्यामध्ये समाविष्ट करून दाखवले जातात त्याला म्हणतात समाहार द्वंद्व. आणि समाहार द्वंद्व म्हणजे वगैरे वगैरे असे काही इतर घटक दाखवले जातात छोटे त्याला समाहार द्वंद्व. आणि समाहार द्वंद्व ओळखणे सोपी खूण आपण काय घेतले, 2 समानार्थाचे शब्द एकमेकाला जोडले तर त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. बघा, केर पहिलं पद, कचरा दुसरं पद, दोघे काय समानार्थाचे, दोघे सारख्या अर्थाचे. थट्टा मस्करी, हा दोघे समान शब्द. पाला पाच, दोघे समान शब्द आहे. पान पत्रवळी, चहा पाणी, असे समानार्थी शब्द दोन जोडणे त्याला म्हणतात समाहारद्वंद्व. कळलं मित्रांनो? आता पुढच्या लेक्चरला आपण राहिलेले समासाचे 2 प्रकार घेऊया. पण ते घेण्यापूर्वी तुम्ही हे 2 टॉपिक
समासाचे पहिले पाहून या, नंतर तर सुरुवात करू. चला.